पाहूयात पुढची बातमी। अदानी घोटाळ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये सेबीच्या चेअरपर्सन माधवी पुरी बुच यांची गुंतवणूक असल्याचं समोर आलेलं आहे। हा आरोप हिंडनबर्ग रिसर्चनं केलाय। मात्र माधवी पुरी बुच यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत। अमेरिकेमधील हिंडनबर्ग रिसर्च LLC याने कागदपत्रांचा हवाला देत 10 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित केलेल्या नवीन अहवालामध्ये सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा अदानी मनी फ्रॉनिंग स्कॅन्डल म्हणून वापरल्या गेलेल्या 2 ऑफशोर फंडांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप केलेला आहे। हिंडनबर्गच्या म्हणण्यानुसार माधवी बुच आणि त्यांच्या पतीनं बर्म्युडा आणि मॉरिशस मधल्या ऑफशोर फंडांमध्ये अघोषित अशी गुंतवणूक केली होती। याच संस्थांचा वापर गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांनी भारतीय बाजारामधल्या अदानी शेअर्सच्या किमती वाढवण्यासाठी केल्याचाही हिंडनबर्गचा आरोप आहे। तसंच माधवी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावलेत आणि त्यांच्या सर्व गुंतवणुकीचा तपशील हा सेबीकडे आधीपासूनच आहे। त्यांचं जीवन आणि आर्थिक व्यवहार हे खुलं पुस्तक आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर हिंडनबर्ग चारित्र्य हनन करतंय असा आरोपही त्यांनी केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।